हाताचाळे संपूर्ण श्री गुरुचे पाय नमस्कार. पाठ सुरू झाले का? नाही, उद्यापासून वाटलंय. हनुमान जयंती बरं. आपली सुटीचा आनंद असतो. मग आपलं सुटीत सुरू करा. तर आपलं चाललेलं आहे नारद भक्ती सुंदर. ह्याच्यामध्ये 3चा विचार केलेला आहे. भक्ती, ज्याची भक्ती करायची आहे तो परमात्मा आणि भक्त. ज्याची भक्ती त्या देवचा विचार केलेला आहे. म्हणजे भक्तिप्रधान शास्त्र आहे ना. मनुष्यदेह अधिक मनुष्यदेहाचं सार्थक. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी भगवत प्राप्ती कोणत्या देहात होते? मनुष्य देह खेरीज करून कोणत्याच देहामध्ये भगवत प्राप्ती होत नाही. जेणे तू जोडसी. आणि भगवत प्राप्ती करता लागणारी शरीरात साधना दिलेली आहे. दिली इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोधावया. इतर देहामध्ये भगवत भक्ती नाही, पण साधनही नाही त्याच्या. आहे नाही. पूजा करण्याकरता बैलाला कुठं हात आहे का? त्याला काही समजते का? त्याला काही देवाची प्रार्थना करता येते का? त्याच्याकरता एकच मनुष्य देह निर्माण केला आहे. जेणे तू जोडसी नासे जीवपणा. बरोबर. म्हणून मनुष्यपण तरी साधी. आपण मनुष्य देह दिला मान्य आहे आपल्याला, पण त्याचं साध्य साधण्याकरता ज्ञानाचं लागतं ना. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. नाही मनुष्य देहाचं परम प्रयोजन काय? साधी. त्याची साधनाचा विचार पाहिजे ना. म्हणजे साधनाचा विचार म्हणजे आपल्याला अनेक साधन आहेत. त्याच्यात साधन आहे. त्या साधनामध्ये गौण साधन कोणता आणि मुख्य साधन कोणतं? एखादा कीर्तनच आहे. साधनाचा घ्यायचा. टाळी सुद्धा काय, विणाई सुद्धा साधनच आहे. पखवादी सुद्धा साधनच आहे. आणखी इतरही सुद्धा काय साधन आहे. मुख्य साधन कोणतं आहे त्याच्यामध्ये? विणा हे साधन आहे. असं आहे. काय आहे? नाही पखवाद असलं तरी चालेल. त्याच्यात काय आहे? दिंडी, एखाद्याची दिंडी असते, पखवाद नाही तरी, पण विणेकरी काय मुख्य साधन. तशी साधनं अनेक आहे, पण मुख्य साधन भक्ती आहे. मग भक्तीची हा मापे मोजतो आणि इतरांनी तत्पथा. म्हणून सर्व भगवंताने सुद्धा सांगितलं आहे. आम्ही जर आम्हाला पुढं तर पुढती तुझं सांगू किती तरी मियाच झाड तरी भक्ती न विसंमेगा. आमची इच्छा आहे का तुम्हाला? मला प्राप्त करून घेण्याकरता मला काय आवडतंय? भक्त. गीतेमध्ये ठिकठिकाणी हा विषय आलेला आहे. नमान दुष्कृतीनं मूढा प्रपद्यन्ते माया प्रवृत्त्याना तानान दिशित क्रूरान संसारे शपाम्याच्या श्रमसुभासुरी सेवे. म्हणजे मग तुम्हाला आवडतं तरी कोण? चतुर्विधा भजन्ते मा. हे जनास्वता अर्थ जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच्या. मग ते भक्ताचे काय काय म्हणलं तुम्हाला आवडणारा भक्त सांगितलं, बाकीच्याची काय वाट आहे? मला ते सुद्धा आवडते, ते सुद्धा नाही का? ते सुद्धा आपल्याला काय होतात? मग तो कोणताही भक्त असेल ना, पण त्यातल्यात त्यात कोणता भक्त आवडता आहे नाही. एखाद्याकडे ज्या पक्वान्न असेल, सर्व पक्वान्नच आहे, पण ते म्हणतात महाराज तुम्हाला कोणतं पक्वान्न आवडतं? तसा भक्त कोणता आवडतो? ज्ञानी.
पण ज्ञानी भक्त बाकी जे आहे देवाला शरणच जात नाही त्याचा प्रश्न काही. ज्या अहंकाराने पिछाडलेले असतात असलेल्या ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये गर्ग असतात. श्री धन संपत्ती सगळा योग याच्यातच त्यांचा सगळा संसार बुडून गेलेला असतो. किंबहुना त्यांना परमात्म्याचा काय पडलेला असतो, विसर पडलेला असतो. त्यांचा प्रश्न आहे. कारण ते अहंकाराने पछाडले. नमान दुष्कृतीनं प्रबद्धन्ते माया प्रज्ञानाज्ञापासून भावमासेचा. पण जे भगवंताचा विसर आठवं करतात, काय करतात, तुझा विसर प्रार्थना करतात. त्याच्यातले 4 प्रकार आहे. मग मला 4ही आवडतात, पण त्यातल्या त्यात कोण आवडतं भक्तामध्ये प्रकार सांगितलेले आहे. तेव्हा भक्तीचं साधन कोणतं आहे म्हणजे परमात्मा. नरदेहाचं साधन परमात्मा. साध्य कोण नाही आलं का लक्षात? तुझ्या नरदेहामधलं साध्य कोण? परमात्मा. मग साधन सुंदर पखवाद वाजवता येतं पण मृदंग पाहिजे ना. काय पाहिजे? नाही काय मांडीवर थांबा. मग साधनाचा विचार केला आहे नारद भक्तीचा. तशा साधनाने गायन त्याचे आहे. तत्वविशेष जगात संग त्यागात अव्यावृत भजनात. मी त्याची साधनं सांगितली आहे. काही साधनाचा निषेध केलेला आहे. संग त्यागात त्याच्यात दुष्टाच्या संगतीचं काय केलेलं आहे. आणि आपल्या होऊन गेलं की दुःसंगत सर्वच आहे. मग कोणत्या मात संगत तुकरला भाऊ काम्य मोगशा. सगळ्यामध्ये मोठा संघ कोणाचा? संत संगत विधेयी चरणसेवा. सत्संगती मात संगत तुकरला भाऊ गम्य मोगश. मग सत्संगती मिळणं फार कठीण आहे. चंद्रामृत सुखेचे असतात परी साधूचे न कळे महिमा. सत्संगती म्हणजे सर्वांमध्ये नाही का देव बसे चित्ती त्याचीकडे. ऐसे आवडते मला देवा. प्रियाची भेटी नव अंग संग. थोड्या वेळापुरते संगती मागितली का कायमची. मग आपल्या संस्थेमध्ये 1 दिवस आत बसला, दुसऱ्या दिवशी घरावला संस्थेचा विद्यार्थी. मग कुठपर्यंत? जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत नव अंग संग. ऐसे आवडते म्हणा देवा. तुका म्हणे जिने या जगण्याला महत्व आहे. श्रीमंत होण्याला महत्व आहे. प्रारब्ध आहे. काय ज्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे तशा गोष्टी. एखाद्या याला 2-3 भाऊ असतात. 2-3 भावामुळे एकाच भावाला मुलगा असतो आणि 20-25 एकर जमीन का असते. बरं ही पुन्हा 25 लाख रुपये गुंठ्याने काय कर. बरं तिकडे आईच्या घरचा मामाला एकच पोरगाच नसतो. बापाची पिष्ट टाकली तर मामाची शिकते. कमावण्याचं काय नाही. प्रारब्ध आहे. हे काय काय म्हणजे श्रीमंत होणं वगैरे आधी करून हे प्रारब्धाधीन आहे. भक्ती प्रारब्धाधीन आहे. नाही म्हणलं आमच्या दैवात असेल तर करू भक्ती, नाही दैवात असेल तर असं म्हणून चालत असते का. नरदेहच कशा करता निर्माण केला भक्ती करता. म्हणून भक्ती न पशु कशाची सटवी नाही कशा. नाही जास्ती भक्ती ते पती तर माणीसी न बदलतं आहे. सफलता कुठे आहे त्याच्यामुळे. कन्यावीन सोपटेन कंसे लागली. काय करावे गोमटे. निंब निंबोळ्या मोडून याला परितो तैसा भक्तीन वाढीन झाला. षडरस घाबरी वाढीने वाढवणीच होत आहे. ती सुनियाची उपयोगा गेलेली आहे. तैसे माझी आहे भक्तीवीन नरगा पृथ्वीवरी पाषाण. दगड काही कमी आहे का? आहे का? म्हणून याच देहामध्ये काय होत असते भक्ती. तरी दगड आला पोटाशी असं म्हटलेलं आहे. मग हे सगळं काही आहे पण ज्याची भक्ती करायची आहे त्याचं स्वरूप कळायला पाहिजे.
भक्तीचं काय करायला पाहिजे, आणि ज्याची भक्ती आपण करतो त्याचं परमात्म्याचं काय कळायला पाहिजे. नाहीतर मग काय होईल, अज्ञानाची भक्ती निश्चयाची, पण परमात्माही कळायला पाहिजे, साधन भक्ती कळाली पाहिजे. आणि ज्याला ही भगवत प्राप्त झालेली आहे त्या भक्ताचे लक्षण काय करायला पाहिजे, हे तिन्ही त्रिपुटी पाहिजे बरं का. भक्त, भक्ती आणि भगवान अशी त्रिपुटी आहे. एक जर त्याच्यातलं कळालं नाही तर उपेक्षा होत असते. काय होते मग श्रीमद भगवद्गीतेमध्ये तिन्ही प्रकार आलेले आहे. 12व्या अध्यायामध्ये भक्ताचे काय आहे लक्षण आहे. 9व्या अध्यायामध्ये जोडाध्याय असल्यामुळे भक्ती कशी, तो परमात्म्याची व्याप्ती कशी आहे सांगितली. गतिर्भर्ता प्रभू साक्षी प्रभव प्रलय स्थानम निदानम बीज, असं गतिर्भर्ता प्रभू साक्षी. हे चराचरागवे सृष्टियात स्वभावे, जयाचेने प्रकृती जे जिने हटवलीच आहे. तो विश्वश्रेयचा भ्रतान्मीची गा मी गोसावी समजता आकाश आहे सर्वत्र. ज्याची भक्ती करतो तो परमात्मा काय झाला पाहिजे. तर मला आहे ना 4थ्या वर्षाला काहीतरी आनंदात आहे. यावर्षी आहे का गेल्या वर्षी. आम्ही ज्याची भक्ती करतो हा अभंग आहे. आम्ही ज्याचे दादा पंढरी, तो सामान्य आहे का, तो देवाचाही देऊन काय वेद दया गाते. तुम्ही आम्ही गातो यात काय मोठं विषय आहे. वेग दया श्रुती म्हणती, तो काय म्हणे निज आणि तत्व आहे तेच आपलं स्वरूप आहे. असं परमात्मा कसं आहे कळायला पाहिजे. नाही का, नाहीतर लोक परमात्माच काही करीत नाही. दोन्ही वर्ग पाहिजे, ईश्वराला मानणारा वर्ग आणि ईश्वराला न मानणारा वर्ग. ज्याचा ईश्वराला न मानणारा वर्ग तो आसुरी संपत्ती आहे. असत्यम प्रतिष्ठम ते जगदा परस्पर संभवतम किंवा त्याला विचार म्हणला जगत दिसते. मग ईश्वराला मानणारा जो वर्ग असतो तो म्हणतोय जगताचा करता ईश्वर असला. वेळा ईश्वराच्या शिवाय एवढा जगताचा एवढा मोठा पसारा सामान्य आहे का. तुमच्या हे सर्व दर्शन संग्रहामध्ये सगळ्याची मतं खंडित करून टाकले. जगत करताय की ईश्वर काय केलं पाहिजे. तर परमाणूपासून होत नाही, अभावातून होत नाही, शून्यातून होत नाही. जीवाकडून शक्य आहे का. अलौकिक सामर्थ्याचे प्रभू रामचंद्र आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. अलौकिक सामर्थ्य असतं त्यांचं ते व्यक्त रूप आहे. अव्यक्त रूप आणि एक व्यक्त रूप. ब्रह्माचा व्यक्त रूप नाही का ब्रह्मा, आणि ब्रह्माचं व्यक्त रूप म्हणजे राम आणि कृष्ण. जिथून चराचरागवे सृष्टी ते मधलं रूप जन्म कुठून घेतो परमात्मा मूळ स्वरूपात. एवमेव तात्सत्यम आत्मानं परमेश्वरं द्रष्टुमिच्छामि ते रूप पश्यमे पार्थ. जेथून त्रिभुजान चतुर्भुजे सूर्यकार्याचे निव्याजे. भक्ताचं कल्याण करण्याकरता, दुष्टांचा आणखी नष्ट करण्याकरता, भक्ताची संस्थापना करण्याकरता तेच ब्रह्मा सगुण रूपाने होतात. देवावसं ब्रह्माणो रूपम. मूर्तांच्या एक सगुण रूपाने कोणतं निर्गुणातून परमात्मा काय होतो सगुणामध्ये. पण त्याला कशा करता येतो तो ऐका. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भूतं अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मा परित्राणाय साधूनां विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय. इथून परमात्मा येतो आणि भक्ताचं संरक्षण करतो. म्हणून ज्याची भक्ती करायची आहे असा परमात्मा कळायला पाहिजे. एवढ्याकरता श्रीमद भगवद्गीतेमध्ये नाही का सर्व अंत्यव्याप्ती आहे हे सांगण्याकरता. म्हणजे परमात्माही कळावा लागत असतो. परमात्माच कळावा नाही तर भक्ती कशी काय करणार. होईल भक्ती पण ती
योग्य भक्ती होऊ शकत. अवजानन्ति मां मानुषीं परमासुरं परम भावमजानन्द. मला नंदाच्या मांडीवर ते खेळणारा भगवान मग बालगोपाल कृष्ण केवढा मोठा आहे हे सगळ्यात गवळणीला ज्ञान. न तत्रापि महात्म्य ज्ञान सुरत्याग हवाया. मला हे बघ यशोदे, तुझ्या मांडीवर ते खेळणारा माझ्या पृथ्वीजेने तृप्त केली आणि त्याची यशोदा नाही का, असा परमात्मा कळावा लागला. म्हणून ज्याची भक्ती आहे ना त्याचं सगळं वर्णन श्रीमद भगवद्गीतेमध्ये, उपनिषदामध्ये, पुराणामध्ये एक वाक्यता असते. काय असते? भगवंताच्या स्वरूपामध्ये विभिन्नता आहे का एक वाक्यता आहे? सर्वांचं मत आहे नाही का. तो उभा विटेवर नाही का, सर्व सुखाचे ज्ञानेश्वर महाराज, सर्व सुखाचे आगर नर म्हणे नरहरी, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सर्व सुखाचे आगर. सगळ्यांचं मत काय आहे? एकच आहे. कारण दर्शन झालेलं आहे त्यांना. ते म्हणजे आता आणखी आपल्याला तो ईश्वर स्वरूप आहे. हे संपूर्ण सृष्टी, त्याची उत्पत्ती, स्थिती आहे काय, त्याचा लय आलं काय, त्याचं नियामकत्व काय करते हे काय. उत्पत्ती म्हटल्यानंतर कशी उत्पत्ती, जीव उत्पन्न करू शकतो का ही सर्व सृष्टी? ज्याच्यात संकल्प मात्राने ही सर्व सृष्टी काय होते, निवृत्ती होते. असे हे चराचरागवे जे प्रकृती माझी स्वभाव आहे ते परमगती मी विश्वसेचा भरता समस्त साधूस आकाशे सर्वत्र वसावे वायुरे भावके दहावे वर्षावे जाळी पर्वते वैजका न सडणावे. सगळ्याला आज्ञा केलेली आहे. समुद्राला सुद्धा पाणी कोणी नेलं? परमात्म्याने. आणि सगळे आपली जागा सोडायची नाही. मला नद्यानं पाणी पुष्कळ जर झालं तरीसुद्धा इंचभर समुद्र वाढत नाही, इंचभर काय होत नाही. किती उन्हाळ्यात आपला तरी समुद्राचा जायचा. त्या समुद्राने उद्या विचार केला, म्हणलं तुम्ही सगळे लोक एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाकरता ती एखाद्या दिवशी आम्हाला तरी जाऊ द्यायचे. तर सुभद्रेचं लग्न सांगतात. तर सुभद्रेचं लग्न ठरलेलं होतं. आता भगवंताची बहीण द्यायची कोणाला? अर्जुनाला. आणि त्या लग्नाला काय फायदा? मोठ्या माणसाच्या घरचं लग्न, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या. मग काय, मग गरुडाच्या जवळ काय दिले? यादी दिली. मला सर्वांना काय करायचं? निमंत्रण द्यायचे. सगळ्याला निमंत्रण दिले. देव देवता अमकं तमकं सगळं. पण आता त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये समुद्राचं नाव नव्हतं. कोणाचं नाव नाही. समुद्र. आणि समुद्र हा भगवंताचा जावं येते नाही का. समुद्रातूनच सगळे उत्पन्न झाले. म्हणून याने गरुडाने भगवंताची चुकी दुरुस्त केली. आणि त्या यादीत कोणाचं नाव घातलं? म्हणलं परमात्मा विसरला असेल. समुद्राला आमंत्रण देण्याचं. मग समुद्राचं नाव सांगितलं. सगळ्याला आमंत्रण दिले. ब्रह्मदेव अमकादेव सगळे काही. बरं वाटलं. समुद्राला आमंत्रण दिलं. सांगितलं म्हणलं असं असं आहे आणि सुभद्रेचं लग्न आहे, तेव्हा तुम्ही आला पाहिजे. मला बरं आहे बा, तो चांगली गोष्ट आहे. आळंदीचं आमंत्रण आहे, दर्शन होईल, लग्न आहे. आणि जसं म्हणलं तिकडून कोणाला म्हणलं दिले की सगळी आमंत्रण. हो म्हणलं द्या, सगळी आमंत्रण दिलेली आहे. म्हणलं तुमची चुकी थोडी भरून काढली. तुम्ही समुद्राला काही आमंत्रण दिलं. म्हणलं तुला आगाऊपणा करायला. आणि आता समुद्र आहे, जर आला त्याला उतरायला कोणी म्हणलं काय बोलतं. आमचा समुद्र यायला लागला लाटावर लाटला. गरुडाला सांगितलं, म्हटलं तू जाणीन तो समुद्र. आम्हाला तरी काही गरुडाने
भगवंताचे का धरले पाय धरले. म्हणलं संकट काय करा, निवारण करता पृथ्वी का झाली संपली. मग शरण गेला. मग भगवंताने आणि जो समुद्र येऊन आला होता लग्न करला लाटावरती, मग आपला एक केस काढला किती, आणि तो असा ठेवला बा. सगळा समुद्र एका केसात साठवला. परमात्मा केवढा असला, किती एका केसाचा. भगवंताचं 11 देवाचं नाही, एका एका केसाच्या ठिकाणी अनंत काय सृष्टी आहे. अगवाची ब्रह्ममुळी न्याहाळी पाहायला विश्वरूप बघायचं आहे का. मग रात्री झान फिरत असते. पण त्याला वाटते याच्या सार्थ मदत करतो असे यार शय्यासन भोज. म्हटलं केवढी चुकी झाली आपली, आपण त्याला सारथे केला, घोड्या हाकायला लावल्या. अरे कृष्णा म्हणून हाका मारत होतो, काय मारत होतो, एखाद्या वेळेला शिवी देत होतो तरी त्याला काय काय वाटायचं. असा परमात्मा. ते एकदा अशी गोष्ट सांगतात, परमात्मा जेवायला बसले, रुक्मिणी वाढायला लागली. एक पदार्थ गोड झाला बा. काय झाला, देवाने खाल्ला, मधुर वाटला. म्हणलं आपला अर्जुन असता तर फार चांगला झाला असता. शक्य भक्ती आहे ना, कोणती भक्ती आहे. म्हणलं अर्जुन असता तर बरं झालं असतं. जेव्हा वेळेला आनंदाची गोष्ट आली असते, मित्र जेव्हा बरोबर म्हणणार की स्वयं भगवान गेले बघा कोणाकडे, अर्जुनाकडे. म्हणलं अर्जुना हा असा असा पदार्थ आहे, जेवायला चढते. म्हणलं हे का आमंत्रण देण्याची पद्धत असते. म्हणलं ज्या दिवशी जेवण असलं त्या दिवशी आमंत्रण द्यायचं, आमंत्रण अगोदर द्यायला पाहिजे. 2-3 शिवा काय केलं, हा चाललं जा म्हणलं, येत नाही म्हणलं. परमात्मा काकुळ देतो काय असं आहे. हे भक्ताची काय ऋषी तरी नवल पिसे लागले आहे पार्थाचे. परमात्मा त्याला समजावलं, परमात्मा आहे का नाही. हे भक्त आणि भगवान. शेवटी इतकंच शक्य असूनही सुद्धा परमात्मा अर्जुनाला कळाला नव्हता. म्हणजे आणि मग ज्यावेळेला कळायला गेला, तमादी देव पुरुष पुराण तमस्य विश्वस्य परं वेत्तासी वेद्यांचे परंच धाम त्वयाप्तम विश्वमनंत रूपम. ऐका, वायुरमौगली स्वरुणस्य शंका प्रजापती संप्रपदा नमो नमस्ते सहस्र कुत्वा पुरुष भयोपी. एक वेळ नमस्कार करतो का 1000 वेळा बंद पडते का नमस्कार करणं. नमस्कृतो सहस्र कुत्वा, याच्या असा अर्थ असा करतो. आणि मग त्याला कळला हा परमात्मा पिता असे लोकांच्या तमश्चत पुण्यस्य गुरुर्गरिया नत्व समस्य भेदक कुधर्य लोकत्रप्य प्रभू प्रभाव. आधी जाणतले आवण्यासाठी महिमानाचा देवाचे जे देव आहे चंद्राचे परमात्मा आदेशान समाधी देव पुरुषात ओम नमोजी आज्ञा. असा परमात्मा कळावा लागत असतं. त्याचप्रमाणे जसा परमात्मा कळावा लागतो तशी भक्तीसुद्धा काय कळावी लागत आहे. परितही भक्ती यायची, पर्जन्याची सुटिका द्यायची, धरावर वाचून येणारी हे भक्तीचं स्वरूप आहे. आकाशामधून निघणाऱ्या पावसाच्या धारा थांबत असतात का ते, मग कोणाला विषय करतात. परितही भक्ती पर्जन्याची आणि धरा वाचून येणारी तिला दुसरी समुद्राशिवाय तिला दुसरी काही नाही. सकाळ जळात संपत्ती घेऊन समुद्रात ते घेऊसाठी गंगा जायची अनन्य गती मिळालीच मिळवून मिळताची असे समुद्री माझे मध्ये देती तैसे. मग खंडित होत असते का अजून आपण ऋषिकेशला गेलो, हरिद्वारला गेलो, गंगेचं वाहनं कमी आहे का, खंड झाला आहे का. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. सर्व अवस्थेमध्ये त्यांचं चिंतन चालू असते. कोणती जागृती असो
स्वप्न असो असं अहो म्हणजे जागृतीमध्ये बरोबर आहे की देवाचं चिंतन करेल तो स्वप्नात कसं करेल मनी वाचाय ते स्वप्नात आहे आपण म्हणले बा सगळे इंद्रियाचा लय झालेला असतं आहे का नाही आहे का झोपेमध्ये कुठं ऐकू येते का झोपेत कुठे भूक लागते का ताण लागते का ती अवस्था आहे हा जागा जातो वाडा 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 आणि झोप लागलेला झोपतं मग अशाही अवस्थेमध्ये चिंतन कसं कारण हे बा डोळे असून दिसत होते का झोपेत कान असून काय होत नाही ऐकायला येत नाही सर्व इंद्रिय कारण मळ्यामध्ये जो मुख्य आहे तो स्वरूपामध्ये काय झालेला असतो विलीन झालेला असतो त्याच्यामुळे ज्ञान कुठे आहे मग अशा अवस्थेत चिंतन कसं होईल जिथं आपल्याकडनं जागृती चिंतन होईना मग तिथं अवस्था कोणती पण त्याही अवस्थेमध्ये तुकोबराचं चिंतन आहे बरं यावत विसर नावाची वस्तू माहिती सर्वदा आठवत असं सांगतात त्यांच्या भेटी करता दर्शनाकरता कोणीतरी महात्मा आला शास्त्री पंडित वगैरे आल्यानंतर सगळं काही तुकोबराय काय ते लघवीकडे जाऊन राहिले होते तरी चिंतन काय होतं अहो म्हणला तुकोबराय कुठं निघाला तुम्ही म्हणलं लघवीकडे आपण लघवीच्या वेळेला अपवित्र अवस्था आहे त्या अवस्थेत भगवंताचं काय करू नये नाही का विधी करत असताना भगवंताचं काय करू नये चिंतन करू नये असं विधी आहे बोलू नये काय करू नये आणि ते म्हणले भगवंताचं चिंतन करतात तुकोबरायने सांगितलं म्हणलं माझी मजा झाली आणि छंद या नावाचे माझ्या मनात नाही पण इंद्रिय केल्याशिवाय मग त्याच दिवशी त्या महात्म्याच्या पंडिताचं तुकोबराच्या घरी वास्तव्य होतं आणि दोघंही एका खोलीमध्ये काय झाले झोपले मध्यरात्रीची वेळ हे जे महंत होते पंडित होते शास्त्री होते यांना विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायला लागला कानावर काय म्हणलं इथं तर कोणी आपण तर काही मठ विठ्ठल म्हणत नाही बरं तुकोबर आहे झोपेत कुठे विठ्ठल असते का आणि मग आवाज येतो बरं जड भिंती आहे यांना काही यांच्यात कुठे काही सामर्थ्य आहे का भिंतही कुठे विठ्ठल विठ्ठल म्हणते का मग याला विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो ज्या अर्थी येतो त्या अर्थी याचा कोणीतरी चिंतन करणारा असला म्हणतो तुकोबराच्या जवळ गेला कोणाजवळ आणि तुकोबराच्या मुखातून चाललो श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल कोणती अवस्था आहे झोप अवस्था सुषुप्ती अवस्था आहे कोणती म्हणजे जागृतीचं सुद्धा काय आहे अखंड खंडेनं स्वप्नातही सुद्धा काय आहे भगवत आणि झोपेतही सुद्धा काय आहे असं तिन्ही अवस्थेमध्ये ज्याचं चिंतन होते अशा या महात्म्याला यावेळेला आणखी चिंतन करायचं यावेळेला चिंतन करू नये हे सांगणारे आपण हो मग कळून जगले त्यांना तुकोबराची काय अवस्था आहे तेव्हा हे भक्ताचं लक्षण सांगे त्यांना का परिचय भक्ती आहे सीन पर्जन्याची सुटी का धरावा सोनी अनारीची सगळं जळ संपत्ती घेऊन समुद्रात घेऊन गंगा जैसी तैसे सर्व संभार भारे न धरत एक परे एक सरे असे नीच होऊन आता ते भगवंताहून वेगळे राहत नाही भगवत स्वरूप झाले नाही का ब्रह्मविद ब्रह्मविद देवाला भेटायला आपले संसाठी तो त्याच्यावर वेगळा राहत नाही तो परी परमात्मा कसा परी तळे यायचा आणि काही थडी यायचा शिराब्दी घालायचा आणि शिराब्दी म्हणजे आपला दुधाचा संबंध त्याची गोडी कशी आहे सारखी असते हे बा एखादा ऊसाचा कांड त्याच्यात गोडी आहे पण सारखी नाही बुडाची काय असते बुडाची नसते हे आपल्या रसातनं ऊसाचा
म्हणून मित्र असला तर म्हणलं हे वरचे कांडे नाही लावायचे, बुडातले लावायचे. बुडातले. मग बुडामध्ये गोडी अधिक असते आणि कांड्यामध्ये बुड त्याला पानचटाचं मारा, त्याच्यात गोडी काय राहील. मग तसं शिराच्या समुद्रात आहे का, थडीवर कमी गोडी आहे, मध्यंतरी काय. मग थडी आहे माझा हरिसरचा, शिराब्दीचा द्यायचा भजनाची, शिराब्दीचा तसा परमात्मा हा एक समास. मला लागवणे मुंगीवरील किंबहुना चराचरी, भजनाची दुसरी बरी नाही. हा समजतं ही श्री. आपलं जे भजन आहे फक्त देवळात परमात्मा आहे, देवळाच्या बाहेर परमात्मा. कोणीतरी ग्रस्त आपलं ऑफिसमध्ये जायचं होतं त्याला, मग ऑफिसचा पोशाख घातला, काय नेकटाय अमका सगळं. आणि जरा व्यसनी होता, आणि ते व्यसन म्हणजे सिगारेटचं होतं. आणि ते एक सिगारेट म्हणजे 25 रुपयाची. ते नाही तुमचे सिनेमातले लोक काय असे सिगारेटावर. माझं निघालं मध्यंतर राम मंदिर लागलं. कोणतं मंदिर? माझं धार्मिक लोक असल्यामुळे म्हटलं देवाचं दर्शन करून जावं आपलं. मग दर्शना करतात. मग नुकतीच सिगारेट काय केली होती, आपलीचा मोह आवरे ना, फेकून द्यावी. तर म्हटलं 2च दम मारून आता काय करायचं. मग जोडा काय केला, बाहेर काढून ठेवला बोट आपला, बोट बाहेर काढून ठेवला. ते बरोबर आहे. आणि निघाला आपला. आणि पुन्हा काय केलं, पान खाल्लेलं होतं थंकून टाकलं आणि सिगारेट आपली कोपऱ्यात ठेवून दिली. देवाचं दर्शन अन्यथा शरण नास्ति त्वमेव शरण म्हणता. म्हटलं देवा मी तुझ्याकडे पाहतो बरं का. म्हटलं 5,000चं बूट आहे घे, मी तुझं दर्शन घेईपर्यंत बुटाचं काय कर, रक्षण कर घे, रक्ष बरं. मग आला बघा पुन्हा आणखी ते सिगारेट पुन्हा तोंडात घातली जोडा. त्याला वाटलं तर रामाचं राज्य, आता कोणाचं राज्य सुद्धा रावणार. त्याला देव कळाला का, कळाला पण परिच्छन्न कळाला. कळाला नाही का जे स्वरूपाने कळालं नाही. एक कोणीतरी परमात्मा आहे एवढ्या रूपानेच काय झाला कळाला आहे. काय संस्था आहे आपली वारकरी शिक्षण संस्था, लोकांना कळत नाही का, पण पूर्णत्वाने नाही, एका अंशाने चांगली संस्था आहे बा असं मला जे. आणि इथे 4 वर्ष शिक्षण घेतलेल्या मुलाला काय कळते, पूर्णत्वाने. याच्या आपल्यावरती आनंद काय आहे, उपकार आहे. तसा देव पूर्णत्वाने काय झाला पाहिजे, कळायला पाहिजे. परिच्छिन्नत्वाने आकाश हे सर्वत्र वसावे, ऐसा जो समर्थ आणि तो मी जगाचा नाथ, गगना ऐसा साक्षी. ही व्याप्ती भगवंतानी नाही का सगळ्यामध्ये आमची व्याप्ती कशी आहे असं कळालं. यदा आदित्यकथन तेजो चंद्रमस्यच्चाग्नो तत्तेजो गामामिषे भूतानी नारायण पुष्णामी च औषधी सर्वासो सोमसात अहम वैश्वानरो. आपण जे खाल्लेलं अन्न असतं, आपण अन्न खातो ना, एखाद्या भांड्यात ठेवलं लाडू तर जसाच्या नाही का, आणि तोच लाडू पोटात गेला तर एका तासामध्ये त्याचा काय होते, मळतं. आणि त्याच्यात सोबती भांड्यात असेल तर जसाच्या आहे. मग पचवण्याचं काम कोण केलं, अहम वैश्वानरो प्राणीनाम देव सुद्धा. त्या वैद्यकीय ह्याच्यामध्ये आहे ना, कोणाकोणाचा जठरागडी तप्त असतो काही विचारू नका. आणि कोणाकोणाचा जठरागडी काही करा भूक लागतच नाही का. एका ठिकाणी वारकरी लोक आले, स्वयंपाकाला बाई बसली बा. स्वयंपाकाला काय व्हायला लागला, थोडा बार करायचं चाललेलं, वाडा वाडा. म्हटलं हो अजून भाजी शिजायची आहे, शिजू द्या की. ते म्हटलं वाडा की आपण पचणार नाही ना तुम्हाला. ते म्हटलं आमची जठराग्नी एवढा तप्त आहे. म्हटलं भाजी काय घेऊन बसला, भाजीतला खडासुद्धा पचतो.
भूक लागत नाही आज काय नाही. आता जठराग्नी तयार असतो. ते स्वामी महाराजांची गोष्ट सांगतात. कीर्तन झालं म्हणजे खूप लाडू वाढायचे ते विद्यार्थ्याला, पक्वाजी वाल्याला, म्हणणाऱ्याला काय. आणि पुन्हा 2-4 तास गेले की अरे झोप की. झोपच येत नाही म्हटलं. का बरं? म्हटलं भूक लागली. अरे पण 2 तास झोप. 5 लाख उष्ट टाकले तो. याचा अर्थ कसा आहे, मग जठराग्नीमध्ये जे अन्न पचत असते हे कोण पचवणार आहे? अहं वैश्वानरो प्राणिनाम देवासिता प्राणसमायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधा भजन्ते नचार्य. मग हे सर्व कोण निर्माण करणार आहे? असा सर्वांगाने परमात्मा काय झाला पाहिजे, कळायला पाहिजे त्याला. आणि मग खऱ्या भक्तीला काय होते, सुरुवात होते. हेची दान देगा देवा नलगे मुक्ती आणि संत संग देई, अशी भक्ती. आणि पुढे मग भगवान. आणि मग फलाला नाही का, भक्तही कळायला पाहिजे. भक्ती पुढे भगवान आणि पुढे तिन्हीचा विचार श्रीमद भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये आपण कोण किं तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म आहे काय, हे संपूर्ण दैवी एषा गुणमयी मम माया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतान. संसार सागर दुःखातून तळून जाण्याकरता उपाय सुद्धा सांगा. मामेव ये माया मेतान. मायेतून काय जातं, भगवंताचा आश्रय नसताना मायेतून तरुण जाण्याचा हे करणं, याच्यासारखा अडाणीपणा. कोणाचा आश्रय असावा लागतो. हे तर एकच लिहिला जे सर्व भावे म्हणजे अलीकडे सर्व सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे आणि जळतील कर्मे. भगवंताच्या नामात काय शक्ती आहे, गुणात काय शक्ती आहे, सामर्थ्य किती आहे. नुसती घडी मोडी हेळा मात्र सगळी सृष्टीची रचना. असा परमात्मा साधू संतांचा कळला. आणि भक्तीसुद्धा झाली. नाही तर मग अज्ञानाची भक्ती, इच्छेची संपत्ती. आता मामासाहेब एक गोष्ट सांगायची बघा. कोणीतरी आपलं खेडवर मनुष्य काही शेळ्या बिळ्या काय करत होता, चालत होता बघा. आणि पुढे राजाची स्वारी चालली. गरीब पोरगा दिसतो, कपडे फाटलेले आहे, शेळ्या चालतो. म्हणलं अत्यंत गरिबी आहे याला. म्हणून प्रधानजीला सांगितलं, म्हटलं त्या पोराला विचारा तुला काय पाहिजे, राजा तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे. मग प्रधानजी आला. म्हणला ये बाळ इकडे, तुझी अवस्था पाहून राजा तुझ्यावर काय झालेला आहे, तुला काय पाहिजे ते काय करतो मागू दे. या आपलं चाललं आहे काळ सारावा कांतो. म्हटलं काय तुला मागायचं आहे ते मागू दे. आपल्या ह्याच्यामध्ये आलेलं म्हणतात पोथीमध्ये तिथले ज्ञानेश्वर महाराज कुठं आले नाही, देवळातले ज्ञानेश्वर महाराज म्हटलं इथे आले. बरं आपलं भाग्य आहे. मला काहीतरी माग की. माझं त्याला काय मागण्याची काय पाहिजे. राजा प्रसन्न झाला आहे. आणि तो व्यसनी असल्यामुळं काय तो घुटका होतात, पण ते लावण्याकरता काय नव्हता. तो म्हणला एक अडचण आहे आमची, कोणते आम्हाला चुना असला तर फार चांगला आहे, तुमच्या राजासाहेबाला सांगा चुना असेल तो पाठवून दे. भगवान प्रसन्न झाला, पण मागण्याची काय पाहिजे. मागण्याची होण्याकरता त्याला स्वरूप कळायला पाहिजे. स्वरूपच कळायला राजापणे जावं. म्हणून तेच विचार केलेला आहे नारद भक्तिसूत्रामध्ये. तेचा विचार म्हणजे ज्याची भक्ती करायची आहे तो परमात्मा कळायला पाहिजे. ज्या साधनाने आपल्याला तो प्रसन्न करून घ्यायचा आहे ती भक्तीसुद्धा करायची. आणि ज्याने हा परमात्मा प्राप्त करून घेतला त्याचं स्वरूप भक्ताचंही माणसाला काय पाहिजे. नाही तर उपेक्षा होण्याची काय असते.
म्हणजे याचा सर्व विचार भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये केला आहे. 12व्या अध्यायामध्ये मला आवडणारा भक्त कसा असतो नाही का, त्याचे अद्विष्टा सर्वभूतानां निर्ममः समदुःख. भक्तीचं आपण काय केलं त्याच्यात सगुण रूप पुढे निर्गुण भक्ती, सगुण भक्ती, सर्व विचार. आपले काही एवढे ग्रंथ झाले नाही. धुंडा महाराजांचे बरेच ग्रंथ झालेले आहेत. त्यांनी त्या भक्तिरस याच्यामध्ये बराचसा विचार केलेला आहे. उज्ज्वल निर्मलीमध्ये काय म्हणतो हा तुमचे अद्वैत दर्शनकार भक्तिरसायनशास्त्र, त्याच्यामध्ये भक्तीवरती भरपूर ग्रंथ आहे. भक्ती हा रस आहे सुशिल्ल सेवितो हा रस घोटतो मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा विषयाचे सुख नव्हे. सुंदर वर्ण म्हणजे ब्रह्मरस आणि भक्तिरसाची तुलना केली आहे. ब्रह्मरस आहे जसाच्या तसाच राहतो, कमी होत नाही. आणि पण भक्तिरस प्रतिक्षणम वर्धमानम अनुवच्छिन्नम अनुभव तत्प्राप्य तदेव लोकयती तदेव भाषती तदेव. असा विटेयचे सुख नव्हे भक्तिरस. पुढे तर पुढे ती आज सेवा आहे. म्हणून एका याला सुद्धा काय केलं, श्रीखंड वाढायला म्हणजे पिठलं बाजूला करत असेल. भक्तिरसाच्या जवळ ब्रह्मरस काय केला, बाजूला केला. तसा ब्रह्मरस नाही असं नव्हे, म्हणून काय निषेध म्हणून केलेला नाही काय. त्याच्यामुळे साधा आपण गाईचं दूध घ्यायला निरपेक्ष काय दूध असं आहे, हा ब्रह्मरसच आहे, निरपेक्ष दूध. आणि त्याच्यामध्ये संगीत मसाला घातला तर मग तो कोणता प्रेम भक्तिरस आहे. मग गाईच्या दुधाचा त्याग आहे का, दूध जसंच आहे. मग अधिक गोडी कशा मिळाली, त्याच्यामध्ये संगीत मसाला टाकला. तसा हे त्रिपुटीतलं सुख आहे कोणतं. आणि ब्रह्मरसामध्ये तो त्याच्याहून वेगळा राहत नाही. असं हे हा समन्वय वारकरी संप्रदाय चाललेला आहे. म्हणून तो वारकरी संप्रदायामध्ये भक्ती तशीच ज्ञानही दोहोचा समन्वय साधणारा संप्रदाय म्हणजे कोणता आहे, हे गुलाबराव महाराजांनी सिद्ध करून दाखवा नाही का. म्हणून भक्ती निर्गुणात गेल्यानंतर भक्ती होऊ शकत नाही. हा जो भ्रम होता तो भ्रम त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये काय केला, काढून टाका. भ्रम नाही हा. म्हणून ऐक्याचे मुद्दल साजरेपणाचा असं करून कुसुमाची तुरुंबळे भक्ती तुरुंबका ऐसे मी होऊनी करते माझी. असं तिन्ही प्रकारचा याच्यामध्ये काय केलेलं आहे. ज्याची भक्ती करायची त्या भक्तीचं स्वरूप काय, ज्याची भक्ती करायची आहे उपास्याचं स्वरूप काय, आणि ज्याने आणखी पूर्णत्व प्राप्त करून घेतलं त्या भक्ताचं काय स्वरूप आहे. असं तिचा समन्वय साधणार आहे भक्तिशास्त्र. नारद भक्ती सूत्रामध्ये आहे असे सगळं. मग तशा साधनाने गायन त्याच्या तत्व विषय त्यागात संग त्यागात अव्यावृत भजनात. या भजनामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही. मग तिन्ही अवस्थेमध्ये भजन कसं होऊ शकेल, होऊ शकते. साधू संतांनी काय केलं आहे नाही का. म्हणून जागृतीमध्ये खंड नाही, स्वप्नामध्ये मनी वसेचे. आणि तोच सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा आपण तरीसुद्धा तुकोबराच्या मुखातून भगवंताचं चिंतन काय होतं असं कोण जागृती स्वप्नी पांडुरंगा. आणखी विचार आहे पण आपली आता सुटी संपत आलेली आहे. आज पाठाला काय होतं, सुरुवात होतं पण थोडी क्षमता दिलेली आहे, काही हरकत नाही. थोडे का असाने आपलं हे राहते म्हणजे आपलं चालू ठेवलेलं आहे. पण आणखी आपलं काय हे आहे ना थोडं हनुमान जन्मापर्यंत. विद्यार्थी येत नाही तर मग बसून काय करायचं आहे, मग इथंच थांबू. आपलं तुझं ज्ञानेश्वर माऊली आले, आधी काय सांगायचं, उद्या जर आले तर त्यांना सांगायला
इथंच थांब. आपली विनंती मान्य करतील का ते? बरं आहे.